सर देशातलीच लोक येत होते ना, देशाच्या बाहेरून तर येत नव्हते. शीटर्स होते, हिस्ट्री हिस्ट्री शीटर होते, मग हे बाहेर काय करत होते? हिस्ट्री शीटर जर बाहेर फिरत होते, हे जे क्रिमिनल जर बाहेर फिरत होते, दिस इज अ फेलियर ऑफ द दिल्ली पोलीस. आणि दिल्ली पोलीस कोणाला रिपोर्ट करते? अमित शहाला. मग हे अमित शहाच फेलियर आहे. आणि मला यात सगळ्यात जास्त वाईट वाटते पोलिसांसाठी. कारण की पोलीस काय करायचे? पोलीस 19च्या रात्री पोलिसांनी दगडांनी भरलेले ट्रक आणून लावून ठेवले, एक तुटलेली व्हॅन आणून ठेवली तिथं. आधीच प्रिपरेशन करून ठेवलं की उद्या नॅरेटिव्ह असं बनवायचं की जे सीजीपीचे सपोर्टर्स आहेत त्यांनी स्टोन पेल्टिंग केली, दगड फेकली पोलिसांवर. पण आम्ही 1 महिन्यापासून बसलो होतो, आम्ही तर एकही दगड नाही फेकला. 20च्याच दिवशी एकच काय झालं, 19च्या रात्री पोलिसांनी दगडांनी भरून ट्रक जंतर मंतरच्या बाजूला आणून ठेवले आणि आधीच एक तुटलेली गाडी आणून ठेवली तिथं, पूर्णपणे डॅमेज झालेली. ऑर्केस्ट्रेटेड होतं सगळं की उद्या नॅरेटिव्ह मीडियामध्ये हेच चालणार की सीजीपीच्या सपोर्टर्सनी स्टोन पेल्टिंग केली. पण स्टोन पेल्टिंग कोणी केली? बीजेपीच्या लोकांनी. त्यांनी आधीच बाहेरून गुंड पाठवले आणि मी आधीपासून म्हणत होतो की 20 तारखेला हे लोक बाहेरून लोक पाठवतील जे लोक प्रोटेस्टला डिस्टर्ब करतील. आणि पोलिसांसाठी मला यात हे वाईट वाटते, दगड पोलिस आणतायत आणि तेच दगड बीजेपीचे गुंडे त्यांच्यावर फेकतायत. ते एका प्रकारे पोलिसांनी स्वतःसाठीच ती दगड आणून ठेवलेली होती. म्हणजे दिस वॉज व्हेरी सॅड जे पोलीस करते ना. म्हणजे या आमचंच आंदोलन कशाला? या देशात दिल्लीत कोणतंही आंदोलन होतं त्याच्यात बीजेपीच्या लोकांचं, गुंडांचं आणि दिल्ली पोलीसची जी ट्युनिंग असते ना ती कशी असते सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. पहिली वेळ नाहीये की जेव्हा मी युएसए वरून निघालो, माझी बहीण मला टॉन्ट मारायची. तिलाही काळजी होती. तिथं म्हणजे 1 आठवडा रडली मी इकडे यायच्या आधी, कारण की आम्ही तर डोक्यात हेच घेऊन चाललो होतो. हा, ती 1 आठवडा रडली खूप की तू नको जाऊ का चाललाय, तुला काही झालं तर कसं होईल, आम्ही काय करायचं सगळ्यांनी. मग तर मी तिला म्हणलं रिस्क घ्यावं लागेल मला, इट्स अ बिग रिस्क, पण घ्यावं लागेल, आता मागं नाही सरकू शकत. आणि मग त्यात ती मला हे म्हणायची, तुला काय वाटतंय तू इंडियाला जाशील, लोक जमा होतील आणि एकदमच क्रांती येईल. म्हणलं मला असं कुठलंच डिल्युजन नाहीये की मी गेल्यावर लोक जमा होतील आणि खूप मोठा प्रोटेस्ट होईल. तर मला तर सर 10 लोक येतील असंही नव्हतं वाटलं. पण मी याच्यासाठी वापस आलो कारण की जेव्हा मी युएसए मध्ये होतो सर, मी F1 विजावर गेलेलो आणि इंडियन पासपोर्टवर गेलो. तिथं मला जे कोणी बघतायत ते मला ऍज अ इंडियनच बघतील, ऍज अन इंडियन, की हा इंडियातून आलेला आहे. आणि तिथंच मलाच माझ्या देशची सरकार नॅशनल सिक्युरिटी थ्रेट म्हणते. ते माझ्यासाठी खूपच हर्टफुल होतं की मी माझ्या कंट्रीचा पासपोर्ट घेऊन आलो आणि माझीच कंट्री मला नॅशनल सिक्युरिटी थ्रेट म्हणते. आणि कशासाठी? एक पेज सुरू केलं, त्याच्यावर फॉलोअर्स जुडले आणि त्याच्यावर आम्ही काय करतोय? त्याच्यावर आम्ही मुद्द्यांचंच बोलतोय, एक्झामिनेशनवरच बोलतोय. आणि माझाच देश मला नॅशनल सिक्युरिटी थ्रेट बोलतोय. ती मला कुठं ना कुठं ती गोष्ट लागली आणि त्यामुळे मी डिसाईड केलं मी वापस येणार काही झालं तरी. कारण की मला दाखवायचंय मी याच देशाचा एक नागरिक आहे, याच देशातून शिकून बाहेर गेलेलो आहे. तुम्ही मला कसं काय नॅशनल सिक्युरिटी थ्रेट म्हणू शकता? आणि बहिणीला मी ते सांगितलं, म्हणलं माझं जाणं गरजेचं आहे, कारण की जर मी नाही गेलो तर हा ठप्पा माझं आयुष्यभर राहील. आणि जर मी इथं लपून बसलो तर मग हा ठप्पा कायमचा राहील की हा तिथं लपून बसतोय, हा देशात वापस येत नाही.